आपली सीताफळाची बाग आता हार्वेस्ट होईल, एक तोडा झाल्यानंतर 1-1.5 आठवड्यामध्ये. तर आता करायचं काय, तर महिनाभर याला प्रॉपर. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आपल्या शेतामध्ये आलोय आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल हरियाली भरपूर आहे इकडं, त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण याच्या आधी हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल. सीताफळावरती आपण बरेचसं बेसिक काय असेल ते नॉलेज घेतलं आणि त्याचबरोबर आपलं इकडं पहिला प्लॉट आहे सीताफळाचा, द्राक्षाचा. त्याच्यावरती GA ची फवारणी चालू होती, जे की काल कंप्लीट झालेले आहे. आणि आज त्याच्यावरचा शेड्यूलमधला जो स्प्रे असतो रेग्युलरचा तो घ्यायला चालू आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. आणि त्याचबरोबर इकडे बघू शकताय हा आपला आंब्याचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून हरभरा केलेला आहे. तर हा जो प्लॉट आहे आपला तो भिजून पूर्ण झालेला आहे. आणि आता बघू शकता ते किती त्याचा टवटवीतपणा वाढलेला आहे, जे की आधी थोडं सुकल्याने दिसत होतं. आणि आता फुलाचं प्रमाण पण बऱ्यापैकी दिसत आहे आणि हाईट पण त्याची योग्य प्रकारे मेंटेन होत आहे, जे की ह्या वाणाचं वैशिष्ट्यच आहे की याची हाईट जमिनीपासून जास्त असते. त्याच्यामुळं आपण केलं आहे. आणि म्हणजे लेबर वर्क आपल्याला कमी करायचं होतं, त्यासाठी आपण हे वाण निवडलं होतं आणि हे हार्वेस्टरने केलं जाऊ शकतं. तर आपण हार्वेस्टिंगच्या टाईमला बघणार आहे की नक्की ह्याची हाईट किती होते आणि उतार किती पडतो आपल्याला. त्यासाठी आपल्याला अजून हार्वेस्टिंग होईपर्यंत वाट बघावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. थोडं आपण सीताफळाच्या प्लॉटमध्ये जाण्याआधी इकडे बघू शकताय आपला जो पहिला प्लॉट आहे तो योग्यरित्या वाढत आहे. आणि बघू शकताय फ्लॉवरिंग स्टेजमधून तो बाहेर आलेला आहे. फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे काय, तर तुम्ही इथं बघू शकताय समोर हे जे तुम्हाला पांढऱ्या पाकळ्या दिसत आहेत, हां, हे तुम्हाला जे दिसतंय ते फ्लॉवरिंग असतं, म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असतो. तो फ्लॉवरिंगमधून बाहेर पडल्यानंतर बघू शकता हे असे द्राक्षाचे मणी तयार होत आहेत आत्ता, जे की चांगल्या पद्धतीनं तयार होत आहेत. आणि मध्ये आपल्याला पावसाचा धोका तयार झाला होता, पण त्याच्यातून आपण वाचलेलो आहे आणि चांगल्या पद्धतीनं आता बाग वाढत आहे. जर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पाऊस आला तर खूप अवघड होतं, जे घड असतात ते पूर्णपणे वॉशआउट होऊन जातात पाण्यामुळे. तर तेवढं आपल्याला काळजी घ्यावं लागते. तर प्रत्येक पिकाचं थोडं अपडेट घेऊया आपण. इकडे बघू शकताय हे आपलं ह्याचं पीक आहे हरभऱ्याचं. आणि बघू शकता पाणी दिल्यामुळं ते किती फास्टपणे वाढत आहे आणि किती त्याला फुटवे फुटलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील इथं, हे बघू शकताय तुम्ही. आणि आता त्याला फुलं पण लागण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याला आपण थोडं ड्रिपमधून खत पण सोडलेलं होतं, त्याचा इफेक्ट आहे. आणि पेरणी बरोबर पण आपण खत पेरलं होतं, त्याच्यामुळं जास्त काही दुसरं करावं लागलं नाही. आपण ड्रीपद्वारे हे भिजवून घेतलेलं आहे आणि जास्त दुसरा खर्च पण आलेला नाही आपल्याला. जे आपल्या आंब्याला ड्रीप होती तीच आपण इथं अंतरून घेतलेलं आहे आणि त्याच्या थ्रूच आपण भिजवून घेतलेलं आहे. आणि बघू शकता ओल अजून पण आहे, तुम्हाला इथे दिसत असेल डिफरन्स थोडाफार. तर चांगल्या पद्धतीनं आपला हरभरा आलेला आहे. आता याला उतार किती पडतोय हे हार्वेस्ट झाल्यानंतर कळतं आपल्याला आणि ते आपण अपडेट करत आहे. तर किती खर्च आला, काय खर्च आला, प्रॉफिट किती होते, आपण हे प्रत्येक पिकाचं लिहून ठेवलं पाहिजे. तर त्याच्यानं आपल्याला कळतं की पुढच्या वर्षी आपण नेमकं ह्याच्यावर खर्च किती करायला पाहिजे, कोणतं खत वापरायला पाहिजे, त्याच्यानं किती फायदा आपल्याला होतो. तर माझ्या साईडला बघताय ही आपली द्राक्षाची बाग आहे. याच्यावरती आपण जेवढं काटेकोरपणे नियोजन करतो, शेड्यूलप्रमाणे स्प्रे करतो, एक दिवस इकडे होऊ देत नाही, तसंच आपण प्रत्येक पिकाचं केलं तर नक्कीच ते पीक चांगलं येईल. मग ते कोणतं पण पीक असू द्या, किती पण ते रफ असू द्या, म्हणजे त्याला निसर्गाने इफेक्ट काय पडत नसेल कोणत्या रोगात, तरी पण त्याची तेवढी आपण काळजी घेतली तर तेवढं ते पीक चांगलं येईल. आणि त्याच्यानंतर मेन टास्क आहे आपली ती मार्केटिंगची, जे की सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण की बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी असतील, देशातले असतील, ते पिकवतात एक नंबरचा माल, पण मार्केटिंग त्यांना जमत नाही. त्याच्यामुळं हे कंडिशन ओढवलेले आहे. तर असं शेतकऱ्यांनी काही ग्रुप करून म्हणा, ग्रुप वाईज शेती करून वेगवेगळी नवीन उत्पादनं घेऊन नवीन मार्केट शोधले पाहिजेत, कारण की त्याची सध्या खूप नीड आहे. तर जे इंटरेस्टेड असतील त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ग्रुपवरती जॉईन होऊ शकता. आणि आपल्या काय आयडिया असतील तर त्या अवश्य शेअर करा आणि एकदम फ्रँकली बोलू शकता, कारण की एकमेकाचे सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हा आपला लसणाचा प्लॉट आहे, जे की आपण घरी खाण्यासाठी केलेला आहे आणि लिमिटेडच आहे, बघू शकता इकडं. आणि कशा पद्धतीने लावतात तो तुम्ही बघितला. आणि आता तो उगवून येत आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो, जे की लावून आता 4-5 दिवस होत आलेले आहेत. आणि त्याला भिजवल्यानंतर बघू शकताय तुम्ही इथं लसूण पण तुम्हाला दिसत असेल, हा लसूण आहे इथं. आणि त्याला पाणी दिल्यानंतर तो बघू शकता कशा पद्धतीने फुटून येतोय. इथं असेल असं बघू शकता, सगळीकडे उगवून येत आहे, तुम्हाला दिसत असेल सगळीकडे. तर चांगला आहे, घरी खाण्यासाठी आपण वापरतो. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मी काय बोध घेतो माहिती का, कोणतीही गोष्ट करताना टाईम लागतो, टाईम टेकिंग प्रोसेस असतात त्या.
आणि वन नाईटमध्येच कोण सक्सेस होत नाही. त्याला टाईम द्यावा लागत असतो, कष्ट करावं लागत असतात, प्रत्येक गोष्टीला फेस करावं लागत असतं आणि प्रत्येक निर्णय आपल्या बाजूने होईल असं नसतं. आपण जो निर्णय घेतला त्याला सगळेजण सपोर्ट करतील असं कधीच होत नाही. बोलत असतात, निगेटिव्ह बोलत असतात, काही जण आपल्यासोबत असतात, काही विरोधात असतात. पण ते आपण जेवढं ऐकून घ्यायचं तेवढं ऐकून घ्यायचं, जेवढं आपल्यावर इफेक्ट करून घ्यायचा त्याचा तेवढाच करून घ्यायचा. कारण की जास्त जर त्याचा इफेक्ट करून घेतला तर जे आपलं गोल आहे त्याच्यापासून आपण लांब जाऊ. आणि ते बोलतच असतात, त्यामुळं किती कोणाचं मनावर घ्यायचं हे आपल्यावर ठरवायचं आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे तो सक्सेस करून दाखवणे इतका दम आपल्यामध्ये ठेवायचा. मग जग तुमच्या विरोधात असू द्या, तुमच्या घरचे तुमच्या विरोधात असू द्या, पण जो निर्णय घेतलाय तो कोणत्याही परिस्थितीत सक्सेस करून दाखवायचा. आणि मग बघा तुम्ही, जे आपल्या विरोधात बोलणारे असतात तेच आपल्या साईडनं बोलतात. त्यामुळं नाही लक्ष द्यायचं बाकीच्यांवर खरंच. तर हे आहेत आपले देशी जनावरं जे की फिडिंग टाईम त्यांचा झालेला आहे आणि आता ते गोट्यामध्ये जाऊन त्यांना बांधलं जातं. दिवसभर ते मोकळे फिरतात, कारण की मोकळे फिरल्यानं वेगवेगळ्या प्रकारचा चारा जो असतो त्यांच्या पोटामध्ये जातो आणि त्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ते चांगले राहते आणि बॉडी पण चांगली राहते. कारण की फिरल्यामुळं ते चांगले तंदुरुस्त राहतात आणि दुधाच्या क्वालिटीत पण फरक पडतो. जे दूध निघतं ते आपण फक्त घरी खाण्यासाठी वापरतो. देशी गाईचं असेल, दूध असेल, तूप असेल, त्याच्यापासून बनणारे प्रोडक्ट आपण घरीच खाण्यासाठी वापरतो, जे की चांगले असतात. आणि गावाकडं राहतोय म्हणल्यावर याचा उपभोग आपण घेतलाच पाहिजे, कारण की आहे त्या गोष्टींचं का सोडायचं मला असं वाटतं. त्यामुळे जे आहे त्याचा आपण लाभ घेतोय. तर ते आता गोट्यामध्ये बांधले जातात आणि त्यानंतर त्यांचे दुधाची जी प्रोसेस असते ते कंटिन्यू केली जाते. तर कशा पद्धतीनं दूध काढलं जातं, काय प्रोसेस असते, ह्याचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. पाहिला नसेल तर तुम्ही अवश्य आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत, जसे की पेरणीचे असतील, फवारणीचे असतील, हार्वेस्टिंगचे असतील, असं एकदम बेसिक म्हणजे ग्राउंड लेवलने आहेत. पाहिलं नसेल तर अवश्य पहा. आजकाल बोललं जातं शेतीबद्दल की शेती परवडत नाही, कोणताही तुम्ही नोकरी करा, काही करा, पण शेतीकडे वळू नका. तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. ठीक आहे, असेल आता लॉसमध्ये शेती, कारण कोणत्याच ह्याला भाव नाही, तर त्याच्यातून आपण काही वेगळं करू शकतो का हे बघितलं गेलं पाहिजे. कारण की ते आपण एक निवडलेलं फील्ड असतं, आपण त्याच्यामध्ये काम करत असतो, ते त्याच्यात आपण नाही का निगेटिव्ह होऊन चालणार नाही. आपल्याला त्याच्यातून वेगवेगळे पर्याय काय निघू शकतात. जे सक्सेसफुल असते, सक्सेस झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या फार्मला आपण व्हिजिट दिली पाहिजे, ते काय वेगळं करतात, असं म्हणजे वेगवेगळे पर्याय आपण निवडले पाहिजेत. कारण की एका ह्याच्यावर अवलंबून राहून चालत नाही. आता सीताफळ असेल आपलं, तर यावर्षी बघितलं तुम्ही मार्केटिंगची कंडिशन कशी होती. तर असे काही शेतकरी असतात की ते एका पिकावर अवलंबून असतात आणि त्यांचं घर त्याच्यावर चालत असतं. तर त्यातून त्याला लॉस झाला तर ते पुढच्या वर्षी उभं कसं राहणार आणि पुढच्या वर्षीचं जे पीक असेल ते कसं खडं म्हणजे तयार करणार, ह्याला भरपूर प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळं आजकाल म्हणतात की शेती आहे ते कोणी करू नये, दुसरं 5-10 हजाराचा कोणता जॉब असेल ते करावं. पण अनेक उत्पन्नाचे सोर्सेस आपण शेतीतनं निर्माण केले जाऊ शकतात. जसे की आता शेण असेल, आजकाल ऑनलाईन शेणसुद्धा विकलं जातं आहे, तुम्ही ॲमेझॉनवरती सर्च करू शकता. असे बरेच प्रोडक्ट आहेत. लिंबाची काडी असेल आपल्या, असे बारीक सारीकसुद्धा प्रोडक्ट ऑनलाईन विकले जातात. फक्त आपण तेवढं प्रोडक्टिव्ह राहिलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे बाजारामध्ये काय चालतंय काय नाही. तर मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये, जे की थोड्या दिवसामध्ये रेस्टिंग टाईमवर जाणार आहे आणि टोटली ह्याला रेस्ट दिली जाणार आहे. कारण की हे जी प्रोडक्टिव्हिटी होती त्यानं भरपूर दिलेली आहे आणि हार्वेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर साधारणतः महिनाभर आपण काय करणार आहे हे आपण थोडं जाणून घेऊया. आणि थोडी बदबू सुटलेली आहे, जे की असं वेगळा वास येतोय, कारण की जे सीताफळ खाली पडलेले आहेत ते आपण गोळा करून टाकले होते, जे की दुसऱ्या सीताफळांना त्याचा इफेक्ट होऊ नये म्हणून. पण जे नंतर पडलेले आहेत ते बघू शकताय इथं तसेच आहेत आणि ते आता सोडून जात आहेत आणि त्यांचा थोडा उग्र वास येतोय. तर हे क्लीन करून घेऊ आपण, कारण की ते नंतर पुढच्या झाडाला इफेक्ट करतील, त्याचे जे किटाणू असतील ते तसेच राहतील. त्याच्यामुळं पुढच्या पिकाला काय त्रास व्हायला नको, त्यासाठी आपल्याला आपली जी बाग आहे ती क्लीन ठेवायला महत्त्व दिलं पाहिजे आपण. तर काहीच आपण आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये आणि ह्याला 5 वर्ष झाले आपल्या ह्या प्लॉटला. आणि कशा पद्धतीने झाड लावलं जातं याच्यावरचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण तयार केलेला आहे. पाहिलं नसेल तर अवश्य पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये आपण सगळं कव्हर केलेलं आहे. कशा पद्धतीने झाड लावलं जातं, कशा पद्धतीने खड्डा घ्यायचा आणि एकदम बेसिक नॉलेज आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर पाहिला नसेल तुम्ही तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मेन्शन करतोय, तर अवश्य तिथे जाऊन तुम्ही त्याचे पाहू शकता.
तर आता हे झाड तुम्ही बघू शकता योग्यरित्या वाढलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर खाली जमिनीवर तुम्हाला एक सुद्धा फांदी दिसणार नाही. इकडे बघू शकता तुम्ही, प्रत्येक झाड असेल, हे झाड असेल, हे झाड असेल, हे. तर आपल्याला जमिनीवर पासून 1 मीटरवरती एकही फांदी ठेवायची नाही. सो टोटली आपल्याला कट करून घ्यायचे, जे की तुम्ही इथं बघू शकता आपण कट करून घेतलेले आहेत. हे तुम्हाला कट दिसत असेल, हा असेल, हा असेल, हा असेल. तर याचा फायदा काय होतो, हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, ते खेळतं राहतं आणि वातावरण जे बागेतलं आहे ते निरोगी राहतं. कारण की जेवढा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील तेवढं बागेतलं वातावरण ते निरोगी राहतं. पहिल्याच वर्षी म्हणजे आपण जेव्हापासून फळ धरायला स्टार्ट करू त्याच्या पहिल्याच वर्षी आपण उत्पन्नाची जास्त अपेक्षा करायची नाही. कारण की जसं झाडाचं वय वाढत जातं तसं त्याची फळाची क्षमता पण वाढत जाते. त्यामुळं पहिल्याच वर्षी मला एवढं टनेज भेटलं पाहिजे हे कधीच अपेक्षा करायची नाही. त्याला आपण चांगला सांभाळ करायचा आणि जे खतं असतील, ज्याचे ते रेग्युलर स्प्रे असतील, सेटिंगच्या वेळी जे काळजी घ्यायची असते ते करत राहायचं आपण. त्याच्यानं काय होतं, जे आपलं फळ येणार आहे हार्वेस्टिंगला ते चांगल्या पद्धतीने येतं आणि पहिल्याच वर्षी जास्त अपेक्षा करून चालत नाही. साधारणतः आपण बघू शकताय झाड लावल्यापासून 3 वर्षानंतर फळ धरायचं असा बेसिकली सगळ्यांचा कॉन्सेप्ट आहे ते, की 3 वर्षानंतर आपण ह्याला चांगल्या प्रकारचं फळ धरू शकतो आणि ते बरोबर आहे. पण जर आपण त्याचा सांभाळ चांगला केला झाडाचा, त्याला योग्य प्रकारे शेणखताचा वापर केला, स्लरीचा वापर केला आणि बाकी ज्या नीड असतील माती परीक्षण करून ते आपण चेक करून ज्या नीड आहे त्या खत दिला तर आपण 2 वर्षात सुद्धा त्याचं फळ धरू शकतो. कारण की जर झाड आपलं त्या क्षमतेचं बनलं असेल तर आपण काहीच हरकत नाही ते फळ घेण्यासाठी. फक्त 3 वर्षानंतर का म्हणतात तर ते नॅचरली 3 वर्षानंतर परिपक्व होतं फळ येण्यासाठी. त्याच्यासाठी तसं म्हणतात की 3 वर्षानंतर फळ घेतलं पाहिजे. पण जर आपण सांभाळ चांगला केला तर 2 वर्षात पण आपण ते फळ घेऊ शकतो आणि आपण घेतलेलं पण आहे. आणि असे बरेच शेतकरी आहेत जे घेतात. त्यामुळं जर तुम्ही तसा सांभाळ चांगला करत असाल तर अवश्य तुम्ही ते फळ घेऊ शकता. ॲज पर शेड्यूल तुम्ही शेड्यूल बनवून काय असतील त्याच्याप्रमाणे ते आपण फळ हार्वेस्टिंगला आणू शकतो. आपण यावर्षी बघितलं की द्राक्षासारखं सीताफळाची कंडिशन झालेली आहे, जे की बागा काढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर माझ्या मते असं न करता त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग करू शकतो. द्राक्षावर एक वेळ करणं थोडं अवघड असेल पण सीताफळावरती आपण करू शकतो. बेसिक आपण घरच्या घरी त्याचा पल्क काढू शकतो, जास्त काय अवघड नाही. फक्त लेबर वर्क थोडं जास्त लागेल, तेवढं जर मॅनेज केलं आणि त्याच्यानंतर जे आपल्या लोकलच्या आईस्क्रीम कंपन्या असतील किंवा बाकीचे जे प्रोडक्ट बनवतात, क्रीम दुधामध्ये वापरतात याची, तर त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून ते जर विकलं तर त्याच्यातून आपण नक्कीच प्रॉफिट काढू शकतो. पण तेवढं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे कारण की आज जग खूप पुढे गेलेलं आहे. पारंपरिक पद्धतीनं करून काहीच उपयोग नाही. जे आपण पारंपरिक पद्धतीने करत आलेलं आहे त्यांना काहीच होणार नाही. फक्त आपण त्याच्यातून उत्पादन चांगलं काढू शकतो. पण मार्केटिंग करायचं असेल आपल्याला बाहेर फिरावं लागेल. सोशल मीडिया खूप तुम्हाला एका रात्रीत तुम्ही तुमच्या एका क्लिकवर तुम्ही जगभरात तुमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करू शकता. सोशल मीडियाचा यूज चांगल्या गोष्टीसाठी करा कारण की बऱ्याच वाईट गोष्टीसाठी आजकाल त्याचा यूज चाललेला आहे. बरेच वेगवेगळे जे की नको ते ट्रेंड चालू झालेले आहेत. तर त्याचा यूज चांगल्या पद्धतीने करून सुद्धा आपण आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग घर बसल्या करू शकतो. आधीसारखं नाही की प्रत्येक स्टोअरला जाऊन व्हिजिट देऊन मार्केटिंग करायचं. तर आपण ह्याच्या बाय प्रोडक्ट बनवू शकतो, पल्क बनवू शकतो, याच्या बिया सुद्धा विकल्या जाऊ शकतात, ह्याचं पावडर बनवू शकतो. जर मार्केटिंगला प्रॉब्लेम आला तर यावर्षी बघितलं तुम्ही मार्केटिंगला प्रॉब्लेम आला पण आपलं बल्कमध्ये उत्पादन असल्यामुळे ते आपण करू शकलो नाही. पण इथून पुढे नक्कीच ते तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आणि तुमचे काय सजेशन असतील तर जरूर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मुद्द्यावरती आपल्या वापस येऊया. हे मार्केटिंग हा पुढचा विषय आहे तो थोडं, कारण की बागा काढायचं प्रमाण वाढले त्यामुळे अचानक डोक्यामध्ये आला, त्यामुळे मला राहिलं नाही त्यामुळे बोललो. तर इकडे बघू शकताय आपण झाड. आता एखादं हे झाड असं असलं पाहिजे जे की पूर्णपणे त्याच्या फांद्यावरती सूर्यप्रकाश खेळता राहिला पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे. त्याच्यानं काय होतं, निरोगी राहतं झाड आणि फळावरती रोग येण्याचं प्रमाण अगदी कमी राहतं. त्याच्यामुळं त्याची आपण कटिंग करत असताना योग्य प्रमाणात त्याला शेप देणं गरजेचं आहे. कारण की आपले जे गावरान देशी असतात जे आपल्या बांधावरती सीताफळ असतात त्या पद्धतीने जर हे वाढवलं तर ह्याचं फळाचं साईज पण कमी होते आणि क्वांटिटी पण कमी होते. तर त्याची योग्य प्रमाणात योग्य आपण द्राक्षाचं कसं मोजून घट ठेवतो तसंच आपण ह्याला मोजून जर सीताफळ ठेवले तर ह्याची क्वांटिटी कमी होईल पण क्वालिटी आहे ते वाढेल. त्याच्यामुळं क्वांटिटीवर भर देण्यापेक्षा क्वालिटीवर भर दिला तर नक्कीच आपल्याला उत्पादन पण चांगलं मिळेल आणि त्याच्यातून प्रॉफिट पण चांगला होऊ शकतो जर आपण योग्यरित्या ह्याची कटिंग आणि हार्वेस्टिंग असेल आणि प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर नक्कीच ते आपल्याला त्याचा फायदा ठरू शकतो. असे जे झाड आहेत ते आपलं त्याच्या ट्रीटमेंट चालू आहे. कारण कशामुळे होतं हे आपण थोडं त्याच्यावर संशोधन करत आहे, म्हणजे विचारत आहे जे की ह्यातले जुने बागायतदार आहेत. कारण की आपण सध्या नवीनच आहे
आणि तिसरा तोडा आहे. पण हे यावर्षीच आपल्याला थोडं दिसतंय असं जाडं झालेलं. ते कशामुळे होतं थोडं आपण ते जाणून घेत आहे. तर त्याच्यावरती नक्कीच मी माहिती प्रॉपरली भेटल्यानंतर व्हिडिओ बनवणार आहे. कारण की यूट्यूबवरती बघता तुम्ही फेक भरपूर असतं. व्हिडिओच्या थंबनेलला वेगळंच असतं आणि व्हिडिओमध्ये वेगळंच असतं. तसं नाही आपल्याला करायचं. जे असेल ते जेन्युअल खरं आपल्याला मांडायचं आहे, जे घडतं आपल्या शेतामध्ये. आणि आतापर्यंत ते मांडत आलेलं आहे आपण. तर गाईज हे फील्ड असे आहे ना जे की अनलिमिटेड चान्सेस आहेत करण्याचे. आपल्याला खूप काही मार्ग आपल्याला आहेत. जर आपण करायची तेवढी धमक असेल, इच्छाशक्ती असेल, आपल्याला न थकता काम करण्याची तुमच्यामध्ये ताकद असेल तर नक्कीच तुम्ही जगामध्ये एक वेगळं उदाहरण सेट करू शकता. फक्त की करत राहिलं पाहिजे. आव्हानं तर प्रत्येक फील्डमध्ये येतात. असं नाही की शेतीतच फक्त आव्हानं आहेत. दुसरं कोणतंही फील्ड घ्या, प्रत्येकाला त्याच्या लेवलचं टेन्शन असतं. त्यामुळं त्या टेन्शनला जर तुम्ही एकदा इग्नोर करायला शिकला ना, खरं सांगतो तुम्ही खूप पुढे जाता. कोणत्याही क्षेत्रात ते येतच राहत असतं. नाही म्हटलं तरी येतच असतं. त्यामुळं फक्त करत राहायचं आहे. आज मला जसं की मला लोड आला होता, सकाळी टेन्शन आलं होतं. कारण की असतात थोड्या काही गोष्टी त्याच्यामुळं. तर तेच टेन्शन घेऊन बसलो असतो तर मी शेतामध्ये येऊ शकलो नसतो. जे आपल्यासोबत बोलतोय ते बोलू शकलो नसतो. आणि मी एकटा कधीच वाटून घेत नाही आता. कारण की मी जे रोज तुमच्यासोबत बोलतोय ना, ते एवढं मी फ्रँकली बोलतोय जे की मी आधी बोलू शकत नव्हतो. एकदम अडखळ्यासारखं व्हायचं मला, कसं बोलू वाटायचं. पण मी एकदम फ्रँकली बोलतोय कारण की यू आर पार्ट ऑफ माय फॅमिली. म्हणजे तुम्ही आता एक फॅमिली झालेला आहेत माझी. त्यासाठी मी विचार करत नाही तुमच्या संग बोलताना. काय असेल ते मनातले प्रश्न असतील, काही मला सुचलेलं असेल ते मी डिरेक्टली तुमच्यासोबत शेअर करतो. आणि असं शेअर केल्यानं एकमेकाचं नॉलेज वाढतं. आणि ते मनात ठेवण्यापेक्षा बोललेलं कधी पण चांगलं. कारण की मनात ठेवून ते एक दिवशी विस्फोट होत असतो त्याचा. त्यामुळं आणि त्याचा मानसिक परिणाम पण खूप होतो. त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं, करत राहायचं. फक्त जे करतोय त्याचा आनंद घ्या तुम्ही. बाकी आपोआप सगळ्या गोष्टी होतात. तर ही जी आपली सीताफळाची बाग आहे आता हार्वेस्ट होईल एक तोडा झाल्यानंतर 1-1.5 आठवड्यामध्ये. तर आता करायचं काय, तर महिनाभर याला प्रॉपर न्यूट्रिशन असतील, ह्याचे काय खत असतील, खत आणि पाणी महिनाभर द्यायचं. आणि त्याच्यावर टोटली 4-5 महिन्यासाठी रेस्टवरती घालवायचं आपण. याला एक थेंबसुद्धा पाणी द्यायचं नाही. काय असेल ते नॅचरल पद्धतीनं याला वाढू द्यायचं. पाणी नाही द्यायचं. पण त्याच्यानंतर आपण कट घेऊ ह्याचा फ्रूटसाठी, आपल्या सीझनसाठी. त्यावेळेसपासून योग्यरित्या ह्याचं शेड्यूल पाळायचं. जे की द्राक्षाला कसं पाळतो आपण तसं एकदम प्रॉपरली पाळायचं. बघू मग आपण आपलं सीताफळ आहे ते कसं चांगलं येत नाही. कारण की जर आपण गिव्हअप केलं, थोडं स्किप करायचं बघितलं तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपण मार खात असतो. त्यामुळं स्किप करायचं नाही, आहे ते शेड्यूल पाळायचं. द्राक्षासारखं नाही आला की प्रॉपरली पाहिजे. पण एक दिवस इकडे तिकडे झालं तर चालू शकतं. पण ते रेग्युलर ठेवायचं. तर व्हिडिओचा जो फॉर्मॅट आहे आपला तो थोडा डिफरंट आहे बाकीच्यांपेक्षा. कारण की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. जी की डिरेक्टली माहिती देतात तसं न देता आपण आपल्या शेतातील प्रत्येक ह्याची वेगवेगळी माहिती देतो, शेअर करतो. आणि त्याचबरोबर मग जे मेन पॉईंट असतं त्याच्यावर आपण येतो. कारण की बाकीचं पण शेतातलं आपल्या जे काय चाललं, जे बाकीच्या लोकांना माहिती नसतं कसं पिकतं काय, त्यांना अनुभव पाहिजे असतं. त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओद्वारे ते शेअर करायचा प्रयत्न करतो. जे की माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी शिकतोय त्या बऱ्याच गोष्टी मी शेअर करायचा प्रयत्न करतोय आणि ते शेअर करत आलेलो आहे. आणि इथून पुढे तर नो डाऊट ते शेअर करत राहणारच आहे मी. त्यामुळं सोबत राहा. असंच जे आतापर्यंत तुम्ही साथ दिले अशीच साथ कायम ठेवा. ते काहीच तर आपण रिटर्न आलेलो आहे घरी. जे की आपल्या टास्क होत्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि त्या कंप्लीट करून मग घरी आलो आहे. आणि इथून पुढं आपल्याला बाकी माहिती गोळा करायची असेल आणि एडिटिंगचं काम असेल ते कंटिन्यू करायचं आहे. तर समोर बघू शकताय हा आपला सेटअप आहे. तर याच्यावरती आपण करणार आहे. तर थोडंसं गाजर खायला चालू आहे. ईट हेल्दी, स्टे हेल्दी, वर्कआउट करा. करत नसाल तर थोडा करा. कारण की तो आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचा आहे दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.